सकाळची वेळ होती. घरात नेहमीप्रमाणे शाळेची लगबग सुरू होती. एक 10 वर्षांचा मुलगा उत्साहाने शाळेसाठी तयारी करत होता. पण काही मिनिटांतच असं काही घडलं ज्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पुढे काय घडलं ते जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात राहणारा ईशान नावाचा मुलगा रोजप्रमाणे सकाळी लवकर उठला. शाळेत जाण्याची तयारी सुरू होती. त्याने आंघोळ केली, शाळेचा गणवेश घातला आणि दिवसाची सुरुवात अगदी आनंदात झाली होती. घरातील सदस्यही आपापल्या कामात व्यस्त होते. कोणालाही कल्पना नव्हती की काही क्षणात सर्व काही बदलणार आहे. अचानक ईशानची तब्येत बिघडली आणि तो खाली कोसळला. हे पाहताच कुटुंबीय घाबरले. घरात एकच गोंधळ उडाला. क्षणाचाही विलंब न करता त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली, मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याचं समोर आलं. अखेर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अवघ्या 10 वर्षांच्या मुलाच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कालपर्यंत हसत खेळत शाळेत जाणारा मुलगा आज कायमचा निघून गेल्याने कुटुंबावर मोठं दुःख कोसळलं आहे. या घटनेनंतर अनेक पालक आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. एका साध्या सकाळी घडलेली ही घटना सर्वांनाच हादरवून गेली. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.